आतापर्यंत आपण डेरिव्हेटिव्हचे बरेच प्रकार बघितलेले आहेत. इम्प्लिसिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह्ज, लॉगरिथमिक, पॅरामेट्रिक म्हणजे जवळपास बऱ्याच किंवा सगळ्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढणं हे झालं. आता डेरिव्हेटिव्हचा आणखीन एक डेरिव्हेटिव्ह काढणे म्हणजेच हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. याच्यामध्ये एक्सरसाइज 1.5 मधले क्वेश्चन्स येतील. आता वाय डू वी नीड टू फाइंड द हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट विल सी याची गरज काय आपल्याला हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढण्याची. आपल्याला फिजिक्स मध्ये काही कन्सेप्ट आपण बघितलेले आहे. ती म्हणजे डिस्प्लेसमेंट एस ने दाखवलं जातं आणि इट इज जनरली अ फंक्शन ऑफ टाइम, तो वेर टी इज अ टाइम. मग वेलॉसिटीची डेफिनेशन आहे तुम्हाला की रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय ds बाय dt या पद्धतीने वेलॉसिटी दिलेली आहे. मग आता एक डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे आपण डिस्प्लेसमेंटचा, पण पुढे जाऊन काय झालेलं आहे तर एक कन्सेप्ट अशी पण आहे की तुम्हाला ऍक्सेलरेशन. आता ऍक्सेलरेशन या कन्सेप्ट मध्ये काय आहे तर इट इज डिनोटेड बाय a आणि इट इज गिवन बाय रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी म्हणजेच काय तर dv बाय dt. v इटसेल्फ इज अ ds बाय dt. v आपल्याला ds बाय dt आहे, पण तो v इथं वापरायचा आपल्याला, म्हणजे ऍक्सेलरेशन मध्ये dv बाय dt जिथं लिहिलेलं आहे तिथं हा v वापरायचा आपल्याला. त्यामुळे इथं काय होईल तर d बाय dt आणि v ची किंमत मी इथं सबस्टिट्यूट केली आहे म्हणजे ds बाय dt. d बाय dt ऑफ ds बाय dt. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ डेरिव्हेटिव्हचा आपण घेतलेला आहे. हा एक डेरिव्हेटिव्ह आहे, त्याचा आणखीन एक डेरिव्हेटिव्ह ज्यावेळेस आपण काढतो आणि मग आता हे नोटेशन काय होणार बघा. आधी काय होतं ते d बाय dt आणि d बाय dt दोन वेळा दिसतात. त्यामुळे आता नवीन नोटेशन आपण इंट्रोड्यूस करतो इथं की हा d दोन वेळा दिसतोय म्हणजे d2s असं त्याला म्हणणार आणि खाली dt स्क्वेअर्ड असं म्हटलं तरी चालेल किंवा dt2 असं म्हटलं तरी चालेल. तर यालाच आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असं म्हणतो. म्हणजे डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह ज्यावेळेस घेतो s चा स्क्वेअर नाही, हा d च्या डोक्यावर 2 आहे आणि डिनॉमिनेटरला d च्या डोक्यावर 2 नसून या dt कंप्लीट साठी आहे तो. मग ह्याला कसं वाचायचं, इट इज रेड ॲज d2s बाय dt2 असं म्हटलं तरी चालेल किंवा d2s की d2s बाय dt स्क्वेअर्ड म्हटलं तरी चालेल किंवा d2s बाय dt2. आय विल प्रिफर दिस. आता याच्यानंतर एक नोटेशन्स जे काय आहेत आपल्याला ते सगळे नोटेशनचा एकदा रिव्ह्यू घेऊ, बघूया. तर एखादं फंक्शन आपल्याला y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स पद्धतीने दिला जातो. त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह साठी नोटेशन आपण y चा डेरिव्हेटिव्ह काढताना dy बाय dx लिहितो आणि फंक्शनच्या फॉर्म मध्ये असेल तर f डॅश ऑफ x. खरं तर हा डॅश नसून प्राइम म्हणतात, खरं तर f प्राइम ऑफ x असं म्हणतात, पण आपल्याला एक सवय लागून गेली की डॅश म्हणायची, त्यामुळे आपण डॅश हाच वापरूया f डॅश ऑफ x किंवा त्याला नुसताच y डॅश असं देखील म्हटलं जातं. तर सेकंड डेरिव्हेटिव्ह साठी काय नोटेशन असणार आता d2y बाय dx2 म्हणजे इथं आणि इथं 2 आलेलं आहे. याच्यामध्ये दोन वेळा डॅश येतील f डबल डॅश ऑफ x आणि इथं y डबल डॅश. हा झाला सेकंड डेरिव्हेटिव्हचं नोटेशन. समजा मला या डेरिव्हेटिव्हचा आणखीन एक डेरिव्हेटिव्ह काढला, दॅट विल बिकम अ थर्ड डेरिव्हेटिव्ह. याच्यासाठी असणारं नोटेशन काय असणार आहे d3y बाय dx3 म्हणजे इथं आणि इथं 3 आलेलं आहे आणि फंक्शनच्या फॉर्म मध्ये 3 डॅश दिसतात, f ट्रिपल डॅश ऑफ x और y ट्रिपल डॅश. त्यानंतर ज्यावेळेस मला 4 चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे त्यावेळेस काय करणार मी d4y बाय dx4 आणि इथं मात्र आता 4 वेळा डॅश न लिहिता डायरेक्टली 4 हा आकडा लिहिलेला आहे आपण. पण 4 हा आकडा लिहित असताना त्याला ब्रॅकेट्स टाकलेले आहेत हे विसरू नका. दीज ब्रॅकेट्स आर इम्पॉर्टंट. नुसतंच f च्या डोक्यावर 4 असलं तर त्याचा अर्थ वेगळा होतो. जसं नुसतंच y च्या डोक्यावर 4 असेल तर y ची 4th पॉवर असा त्याचा अर्थ होतो. पण मी इथं ब्रॅकेट टाकलाय याचा अर्थ काय घ्यायचा तर मला त्याचा चौथा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे असं त्याचा अर्थ होईल. असंच 1 2 3 4 करत जाऊन आपण n पर्यंत जाऊ शकतो. एखाद्याचा nth डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल मला, nth डेरिव्हेटिव्ह साठी असलेलं नोटेशन काय, या 4 ला रिप्लेस करू n ने म्हणजे dny बाय dxn. इथं n दाखवलेलं आहे आणि इथं 4 ची जागा परत एकदा n ने घेईल म्हणजे fnx आणि yn. आणखीन एक नोटेशन आहे ते देखील माहित असू दे प्रत्येकाला की y डॅश म्हणू शकतो किंवा पहिला डेरिव्हेटिव्ह म्हणून सिंपल y आणि सबस्क्रिप्टला 1 खालच्या बाजूस 1 लिहिणे, y2 म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह खालच्या बाजूस 2 लिहिणे, y3 म्हणजे थर्ड डेरिव्हेटिव्ह, y4 म्हणजे फोर्थ डेरिव्हेटिव्ह आणि yn म्हणजे nth डेरिव्हेटिव्ह.
हे सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये वापरलेले गेलेले आहेत. हा वापरलेला आहे, हा वापरलेला आहे, हे वापरलेलं आहे आणि हे सगळे नोटेशन आपण बुकमध्ये कुठे ना कुठे वापरलेलं आहे. त्यामुळं परीक्षेमध्ये कुठल्याही नोटेशनने ते विचारलं जाऊ शकतो. हे चारही नोटेशन स्टँडर्ड नोटेशन आहेत, हे माहीत हवेत प्रत्येकाला. ठीक आहे. आता हे नोटेशन बघितल्यानंतर आपण एक एक्झाम्पल कडे जाऊ, म्हणजे हा प्रकार काय तो नीट लक्षात येईल आणखी. चला तर एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल मध्ये y दिलेला आहे. y is equal to 5x raised to 4 plus 2x cube plus 7x square plus 1 असा हा फंक्शन दिलेला आहे. त्याचा मी पहिला डेरिव्हेटिव्ह घेतो, म्हणजे मी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x केल्यावर मला dy by dx मिळेल. त्याचा पहिला डेरिव्हेटिव्ह घेतल्यामुळे काय, हा 5 कोएफिशियंट आहे ॲज इट इज लिहिला. x raised to 4 चा डेरिव्हेटिव्ह 4x क्यूब इतका आहे. 2 इज अ कोएफिशियंट ॲज इट इज. x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह हा 3x स्क्वेअर इतका तो आहे. 7 कोएफिशियंट ॲज इट इज. x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह हा 2x आहे आणि 1 कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे हा एक डेरिव्हेटिव्ह झालेला आहे. त्याला सिम्प्लिफाय करून लिहितो मी dy by dx. 5 4 20, 2 3 6 आणि 7 2 14. हा 0 असल्यामुळे ड्रॉप करतो इथून लिहायचा मी. तर हा झाला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. आता या डेरिव्हेटिव्हचा आणखीन एकदा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, म्हणजेच मला परत एकदा याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणावं लागणार आहे. आणि मग काय होणार, तर याला d by dx म्हणजे आणखीन एकदा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे d by dx ऑफ हा जो कोणी आहे dy by dx तो मी आतमध्ये लिहिलेला आहे. d by dx of dy by dx इज इक्वल टू, आता याचा डेरिव्हेटिव्ह आणखीन एकदा काढायचा आहे. तर 20 हा कोएफिशियंट आहे, x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह हा 3x स्क्वेअर. 6 कोएफिशियंट आहे, x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह हा 2x. 14 हा कोएफिशियंट आहे, x चा डेरिव्हेटिव्ह हा 1 आहे. त्यामुळे डेरिव्हेटिव्हचा आणखीन एकदा डेरिव्हेटिव्ह काढला आणि मग सांगितलेल्याप्रमाणे याचं नोटेशन आता काय असणार आहे, d2y by dx2, जे की याला सिम्प्लिफाय करून आता काय मिळेल आपल्याला, 23 60, 6 2 12 आणि 14 1 14. सो दिस इज इट. याचा परत एकदा आणखीन एक डेरिव्हेटिव्ह काढायला सांगितलं तर काढू शकतो आपण. असं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, सेकंड डेरिव्हेटिव्ह, थर्ड डेरिव्हेटिव्ह आणि nth डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली हा असा मिळवू शकतो आपण. तर बघूया आता एक्सरसाइज कडे वळूया. एक्सरसाइज 1.5 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये पहिल्या क्वेश्चन मध्ये असं दिलेलं आहे की फाइंड द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ द फॉलोइंग. म्हणजे पहिल्यांदा एक डेरिव्हेटिव्ह काढायचा, त्या काढलेल्या डेरिव्हेटिव्हचा आणखीन एकदा डेरिव्हेटिव्ह काढायचा, असा प्रकार याच्यामध्ये आहे. हा पहिला प्रश्न बऱ्यापैकी सोपा आहे, तो तुम्ही करू शकता. त्यामुळे जे थोडंसं व्हरायटी असलेले आणि वेगळे सम्स आहेत त्याचाच विचार मी इथं करतो. सो सेकंड अँड फिफ्थ वन आय एम गोइंग टू डू इट ओव्हर हिअर. सो लेट्स स्टार्ट विथ द सेकंड सम. सेकंड सम मध्ये दिलेला आहे e टू द पॉवर 2x आणि tan x. याला पहिल्यांदा आपण काहीतरी अजूम करूया, y म्हणून अजूम करूया की लेट y इज इक्वल टू e टू द पॉवर 2x इंटू tan x. आता पहिल्यांदा पहिला डेरिव्हेटिव्ह काढू. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणल्यानंतर या दोन्ही बाजूस d by dx आणि d by dx आले. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढताना आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की मध्ये प्रोडक्ट असल्यानंतर कुठला रूल वापरायचा, तर u इंटू v रूल वापरायचा. आता तो रूल वापरूया. आता इथं पहिली टर्म ॲज इट इज आणि दुसऱ्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरी टर्म ॲज इट इज आणि पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह. मग पहिली टर्म ॲज इट इज लिहिल्यानंतर दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह काय, tan चा डेरिव्हेटिव्ह हा sec square x आहे प्लस tan x ॲज इट इज अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर 2x. आता इथे लक्ष देण्याची गरज आहे. e टू द पॉवर 2x चा काय, e टू द पॉवर 2x चा e टू द पॉवर 2x ॲज इट इज इनटू त्या 2x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, तर 2 आहे. त्यामुळे इथे 2 येणार, 2e raised to 2x. ठीक आहे. पुढे जाऊन e raised to 2x आणि e raised to 2x हे दोन्हीकडे दिसतात, त्यामुळे हे मी कॉमन काढू शकतो दोन्हीकडून. e raised to 2x आणि आतमध्ये sec square x plus 2 tan x. मग आता हा जो मिळालेला आहे त्याचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा मला, सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर. म्हणजे हा परत एकदा इथं देखील दोघांचा गुणाकार आहे, मला परत एकदा u इंटू v रूल वापरावा लागणार आहे. तर बघूया. याचा आणखीन एक डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर मला दोन्ही बाजूला dx वापरलेत, इथं u इंटू v रूल वापरू आणि काय मिळते ते बघूया. म्हणजे पहिली टर्म ॲज इट इज आणि ही दुसरी टर्म ही पूर्णपणे ब्रॅकेट मधली टर्म ॲज इट इज लिहिलेली आहे बरं का, प्लस दुसरी टर्म ही अशीच आणि मग पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह इथं लिहिलेला आहे. आता डेरिव्हेटिव्ह बघू कसे, हा असाच लिहिलेला आहे आणि sec स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. आता sec स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह कसं काढतो आपण, sec स्क्वेअरच्या बाबतीत हा स्क्वेअर असल्यामुळे पहिल्यांदा त्या स्क्वेअरचा
सेक स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय झाला 2 sec x आणि मग sec x चा डेरिव्हेटिव्हने त्याला मल्टिप्लाय करणार. sec x चा डेरिव्हेटिव्ह काय sec x into tan x आणि बरं हा 2 कोएफिशियंट आहे आणि tan x चा डेरिव्हेटिव्ह हा sec square x आहे. tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square x. हा भाग ॲज इट इज आहे बरं का, इथं डेरिव्हेटिव्हची काय नाही आहे. इथं डेरिव्हेटिव्ह आहे आपल्याला. इथं डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय e टू द पॉवर 2x मगाशी केल्याप्रमाणे e टू द पॉवर 2x आणि मग त्या 2x चा डेरिव्हेटिव्ह जो किती येतो 2 येतो तो मी इथं लिहिलेला आहे. आता या सगळ्यामधून काय कॉमन काढता येईल e टू द पॉवर 2x इथं देखील आहे आणि इथं देखील आहे. खरं तर आपल्याला या स्टेपला सेकंड डेरिव्हेटिव्ह मिळालेला आहे, फक्त सिम्प्लिफिकेशन करायचं राहिलेलं आहे. आता इथं 2 देखील कॉमन निघतोय त्यामुळे 2e⁻²x कॉमन काढलेलं आहे. आतमध्ये काय काय राहिलेलं आहे sec x म्हणजे sec स्क्वेअर झाला, sec स्क्वेअर tan x लिहिलेला आहे इथं. त्यानंतर याच्यातला sec स्क्वेअर ॲज इट इज इथं घेतलेला आहे आणि हा sec स्क्वेअर ॲज इट इज घेऊन इथं 2 tan x लिहिलेला आहे. मग या दोघांमधून 2e⁻²x कॉमन काढेन मी पुढच्या स्टेपमध्ये 2e⁻²x. मग आतमध्ये काय मिळेल मला sec स्क्वेअर tan x sec स्क्वेअर हा आणि हा ॲज इट इज. आता इथला जो आहे कॉमन काढल्यानंतर ह्या प्लस सहित एकत्र एका ब्रॅकेटमध्ये लिहितोय मी याला, हा sec स्क्वेअर आणि हा 2 tan x. त्यानंतर हे sec स्क्वेअर x प्लस sec स्क्वेअर x मला त्याच्यापासून 2 sec स्क्वेअर x मिळतील मला वाटतं. सो इट विल बिकम 2 sec स्क्वेअर x म्हणजे 2 tan x आणि दिस पार्ट ॲज इट इज. सो दिस विल बी द फायनल आन्सर log of log x. त्यामुळे मी y ला कन्सिडर करताना log of log x असं लिहीन. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू केल्यानंतर काय मिळणार आहे मला डेरिव्हेटिव्ह ऑफ log of log x. मग या लॉगचा पहिल्यांदा वापर करायचा आउटसाइड जो आहे हा वापर केल्यानंतर काय 1/log x मिळणार आहे 1/log x आणि मग त्या log x च्या डेरिव्हेटिव्हने त्याला मल्टिप्लाय होणार आहे. मग पुढे जाऊन या log x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे तर 1/x आहे, त्यामुळे हा 1/x आलेला आहे. त्यामुळे एकत्रित काय मिळालेलं आहे मला 1/log x into 1/x म्हणजेच 1/x log x. हा झाला आपल्याला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह झाला. आता मिळालेल्या डेरिव्हेटिव्हचा आणखीन एकदा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे म्हणजे मग तो सेकंड डेरिव्हेटिव्ह होईल. मग आता याला परत एकदा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करतोय. आता डिफरन्शिएट केल्यानंतर आता इथं काय होणार आहे ते बघा. हा जो आहे हा कम्प्लिटली या फॉर्म मध्ये दिसतोय बरं का आपल्याला 1/x सारखा वाटतोय. हा 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे तर -1/x² हा त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो. अशाच पद्धतीनं याचा पण -1 आणि जे काही फंक्शन आहे त्याचा स्क्वेअर केलाय बरं का आणि मग त्याचा डेरिव्हेटिव्हनी पुढे मल्टिप्लाय केलेला आहे. पण आता हा डेरिव्हेटिव्ह काढणे बाकी आहे आपलं. हा पहिला भाग ॲज इट इज. मग u × v रूल प्रमाणे x तसाच log x चा डेरिव्हेटिव्ह आणि log x तसेच आणि x चा डेरिव्हेटिव्ह. त्यामुळे मला मिळणार आहे -1/x² into log of x चा स्क्वेअर. त्यानंतर x into log x चा डेरिव्हेटिव्ह काय 1/x log x तसेच आणि x चा डेरिव्हेटिव्ह हा 1 आहे. त्यामुळे याच्यातला हा x आणि हा x कॅन्सल होईल म्हणजे मला मिळणार आहे इकडच्या बाजूला 1 log x मिळतील आणि हा जो आहे तो प्रकार ॲज इट इज दिलेला आहे. मला वाटतं पुढच्या स्टेपमध्ये याचं सिम्प्लिफिकेशन करून फक्त या टर्मने याला मल्टिप्लाय केलेलं आहे. हे मायनस चिन्ह ॲज इट इज आहे त्यामुळे 1 log x upon x² into log of x होल ब्रॅकेट स्क्वेअर हा म्हणजे आपल्याला d2y/dx2 मिळणार आहे. सो दिस इज द फायनल आन्सर. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये आता हे जे फंक्शन्स आहेत हे कुठल्या प्रकारचे फंक्शन्स आहेत हे असे x आणि y वेगवेगळे थीटा मध्ये आपण मांडलेले आहेत. हा x आणि y वेगळा वेगळा t मध्ये मांडलेला आहे. हा x आणि y वेगळा वेगळा थीटा मध्ये मांडलेला आहे. या सगळे प्रकार म्हणजे पॅरामेट्रिकचा आहे. x sin थीटा दिलेला आहे, y sin क्यूब थीटा दिलेला आहे आणि मला डबल डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे आणि थीटाची व्हॅल्यू π/2 ठेवायची. त्याच्यासाठी मी y पहिल्यांदा कन्सिडर करतो. y = sin क्यूब थीटा. याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x केल्यावर हा जो sin क्यूब थीटा आहे याला मी सेफर साइड साठी मी sin थीटाचा होल ब्रॅकेटचा क्यूब मांडतो. कारण की आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे की डेरिव्हेटिव्ह काढताना या क्यूबचा विचार हा पहिल्यांदा व्हायला पाहिजे, नंतर मग साइनचा विचार. त्यामुळे आता क्यूब असल्यामुळे डेरिव्हेटिव्ह काय येणार 3 टाइम्स sin² येणार आणि मग साइनचा डेरिव्हेटिव्हचा विचार झाला पाहिजे. आता इथं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा घेतलेला आहे d/d ऑफ sin थीटा. त्यामुळे पुढच्या स्टेपला काय मिळणार आहे मला 3 sin² थीटा into cos थीटा. त्यामुळे याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणतोय. त्यानंतर x चा विचार करायचा आहे. x = किती दिलेला आहे ते sin थीटा दिलेला आहे. x हा sin थीटा दिलेला आहे तर त्याला विथ रिस्पेक्ट टू थीटाने डिफरन्शिएट करूया आपण.
म्हणजे मला मिळणार आहे dx बाय डी थिटा. सो डी बाय डी थिटा ऑफ साइन थिटा विच इज इक्वल टू कॉस थिटा. आता मी फर्स्ट आणि सेकंड या दोन्हीचा वापर करून मला dy बाय dx मिळेल. dy बाय dx चा फॉर्म्युला काय, dy बाय डी थिटा डिवायडेड बाय dx बाय डी थिटा. त्यामुळे या दोन्ही गोष्टी वापरूया इथं. हा dy बाय डी थिटाची किंमत आणि हा dx बाय डी थिटाची किंमत, त्या दोघातून कॉस कॉस फक्त कॅन्सल होतील, म्हणजे मला 3 साइन स्क्वेअर थिटा एवढे तिथं मिळणार आहे. हा झाला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. आपल्याला विचारलं की याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह तुम्ही काढून द्यायचा आहे आपल्याला, त्यामुळे हा dy बाय dx घ्यायचा. याला आणखीन एक डेरिव्हेटिव्ह घेताना याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करणार, आता थिटा करणार का एक्स करणार, याला मी एक्स ने डिफरन्शिएट करणार, कारण मला कोणाचं करायचं आहे d2y बाय dx2 करायचं का नाही, याचा सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. म्हणजेच इथं x आहे, x चं स्क्वेअर करायचं आहे, म्हणजे मला आणखीन एकदा x नेच डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. त्यामुळे मी इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय म्हणणार आहे, x आहे, विथ रिस्पेक्ट टू x, विथ रिस्पेक्ट टू x. पण आता इथं मात्र दिसतंय की हे इथं फंक्शन आहे ते थिटाच आहे आणि डेरिव्हेटिव्ह कशाने काढतोय आपण, विथ रिस्पेक्ट टू x. अशा वेळेस आपण चेन रूल वापरला पाहिजे. मला d बाय dx मिळवायचा आहे, d बाय dx मिळवायचा आहे, त्याच्यासाठी याचा विथ रिस्पेक्ट टू थिटा काढायचा आणि मग थिटाचा विथ रिस्पेक्ट टू x काढायचा. मग विथ रिस्पेक्ट टू थिटा काढल्यानंतर काय होणार आहे, हा 2 साइन थिटा, पण पुन्हा साइन असल्यामुळे साइनचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह काढावा लागणार आहे मला. हा जो कोणी d थिटा बाय dx आहे त्याला मी आपण 1 अपॉन dx बाय डी थिटा असे लिहू शकतो. 1 अपॉन dx बाय डी थिटा. हे इन्व्हर्स फंक्शन मध्ये शिकलो आपण की dy बाय dx काय असतो, तर 1 अपॉन dx बाय dy लिहू शकतो आपण त्याला, किंवा dx बाय dy काय असतो, तर 1 अपॉन dy बाय dx. याचा रेसिप्रोकल घेतलाय मी पूर्णपणे, याला इथं ठेवलेलं आहे. मला ही dx बाय डी थिटाची व्हॅल्यू पहिल्यामध्ये मिळालेली आहे, ती व्हॅल्यू काय आहे ते आणखीन एकदा बघूया. सेकंड मध्ये मिळालेले आहे dx बाय डी थिटाची व्हॅल्यू मिळाली आहे, ती किती आहे, कॉस थिटा आहे. ती कॉस थिटाची व्हॅल्यू इथं वापरूया. हे 3 टू द साइन, हे 6 साइन लिहिलेले आहेत, या साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह कॉस, आणि dx बाय डी थिटाची जी व्हॅल्यू आलेली आहे ती किती आहे, तर ती कॉस थिटा आहे, ती आपण इथं वापरलेली आहे. हे फ्रॉम सेकंड मध्ये मिळालेलं बरं का आपल्याला. आता मग पुढच्या स्टेपला हा कॉस थिटा आणि हा कॉस थिटा कॅन्सल आउट होईल आणि मग मला मिळणार आहे 6 साइन थिटा. तर इथं आपलं उत्तर संपलेलं नाही आहे. मला पुढे त्यांनी सांगितलेलं की थिटाची एक किंमत दिलेली आहे, थिटाची किंमत दिलेली आहे पाय बाय 2, d2y by dx2 at theta is equal to pi by 2. So what we get, replace theta by pi by 2. या थिटाची किंमत पाय बाय 2 जी आहे ती इथं मी इथला मांडणार आहे. तो साइन ऑफ पाय बाय 2 म्हणजे साइन 90 डिग्री जे 1 नसतंय, त्यामुळं मला आन्सर फायनल नुसतं 6 into 1 दॅट इज 6 हे उत्तर मिळणार आहे. आता हा तिसरा प्रश्न आहे, हा एक महत्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नाही का शो दॅट जो प्रकार आहे याच्यामध्ये हे सगळे सम्स करायचा प्रयत्न करा. थोडेसे लेंदी सम्स असतात, हे 3 ते 4 मार्कासाठीच विचारला जाणारा प्रश्न आहे, त्यामुळे याच्यातले मी नाही का हे 3 सम्स करायचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यातला थर्ड सम कडे जाऊया. आता त्यांनी दिलेला भाग आहे x इज इक्वल टू कॉस टी, y इज इक्वल टू e टू द पॉवर mt. आता x इज इक्वल टू कॉस टी आहे, त्यामुळे मी t ची किंमत काय मिळेल आपल्याला, हा कॉस या बाजूचा इकडे जाईल, त्यामुळे मला काय मिळणार आहे, कॉस इनव्हर्स ऑफ x मिळणार आहे. y जो दिलेला आहे त्यांनी m आणि t मध्ये दिलेला आहे, म्हणजे x मध्ये दिलेला नाही. हा y ची व्हॅल्यू जी x मध्ये दिली नाही, हे पॅरामेट्रिक सारखं दिसतंय, पण तरी त्याला मी नाही का पहिल्यांदा सिम्प्लिफाय करून घेणार आहे. म्हणजेच हा t इथून मला काढून टाकतो, या t च्या ऐवजी इथली t ची व्हॅल्यू टाकतो मी, म्हणजे मला y ची व्हॅल्यू काय मिळेल, तर y इज इक्वल टू e टू द पॉवर, आता t ची व्हॅल्यू इथली व्हॅल्यू इथं टाकलेली आहे की कॉस इनव्हर्स ऑफ x. हे झालं आपलं फंक्शन. आता या y ला कन्सिडर करून, याला 1 म्हणलेलं आहे मी, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, या y ला कन्सिडर करून मी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करतोय. तर इथं मी याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे मला, d बाय dx ऑफ दिस पार्ट. सो इथं काय मिळणार आहे, e टू द पॉवर समथिंग आहे, म्हणजे e टू द पॉवर x असला असता तर e टू द पॉवर x च मिळतो त्याचा डेरिव्हेटिव्ह, मल्टिप्लाय टू द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस m cos इनव्हर्स ऑफ x. आता बघा e टू द पॉवर m cos इनव्हर्स ऑफ x, हा m कोएफिशियंट असल्यामुळे m बाहेर लिहिलाय आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ cos इनव्हर्स ऑफ x ने त्याला काय करायचंय, मल्टिप्लाय करायचंय. म्हणजे या आतल्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने याला मल्टिप्लाय करतोय आपण, त्यापैकी हा m बाहेर लिहिलेला आहे मी आणि cos इनव्हर्स आतमध्ये लिहिलेला आहे. हा जो आहे e टू द पॉवर m cos इनव्हर्स आणि m हे दोन्ही एकत्र घेतलेले आहेत, m आणि ती पॉवर
कॉस इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो तर -1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इतका तो असतो. आता पुढे थोडंसं सिम्प्लिफिकेशन करूया. आपल्याला नुसतं डीवाय बाय डीएक्स मिळवायचं नाही, बराच प्रकार आपल्याला दाखवायचा आहे. म्हणजे याचा आणखीन एक डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. मग याचा आणखीन एक डेरिव्हेटिव्ह याच्यावरून काढण्याच्या ऐवजी काय करतो, याला थोडंसं सोपं स्वरूप देतो बरं का. ही फार महत्वाची आणि की स्टेप आहे. ही स्टेप तुम्ही करायचं विसरलात तर ते वेगळ्या पद्धतीने करावं लागणार पूर्णपणे तुम्हाला. त्यामुळे पुढचा भाग बघा. हा स्क्वेअर रूट मी इकडचा या बाजूला घेऊन जाणार आहे. त्यामुळे हा स्क्वेअर रूट इंटू डीवाय बाय डीएक्स असं लिहिलेलं आहे मी त्याला. आणि मग या बाजूला जो आहे तो काय येणार आहे m e टू द पॉवर m cos इनव्हर्स ऑफ x हा येणार आहे तो. पण आता याला थोडंसं सिम्प्लिफिकेशन मी केलेलं आहे इथं की हा जो पार्ट आहे e टू द पॉवर m cos इनव्हर्स ऑफ x हा म्हणजेच आपला y आहे. हा म्हणजेच कोण आहे आपला y. त्यामुळं या पूर्ण टर्मच्या ऐवजी काय ठेवलेलं आहे मी इथं y ठेवलेलं आहे. 1 चा वापर करून मी तिथं y लिहिलेला आहे. स्क्वेअर रूट देखील काढून टाकू शकतो. त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला स्क्वेअरिंग बोथ साइड्स करावं लागेल. स्क्वेअरिंग केल्यामुळे हा बऱ्यापैकी सोपा झालाय. इथं आणखीन एक क्लू तुम्हाला मिळतोय प्रश्नामधूनच की प्रश्नामध्ये तुम्हाला स्क्वेअर रूटचं चिन्ह नाही आहे. इथं स्क्वेअर रूटचं चिन्ह नाही. त्यामुळे हे स्क्वेअर रूटचं चिन्ह मला काढता येतंय का हे विचार करायचं. ते करण्यासाठी म्हणून मी काय करणार आहे स्क्वेअरिंग बोथ साइड्स करणार आहे. आता बघा याचं स्क्वेअरिंग बोथ साइड्स केल्यामुळे काय मिळणार आहे हा स्क्वेअर रूट निघून जाणार आहे. नुसताच इथं काय मिळणार आहे 1 मायनस एक्स स्क्वेअर मिळणार आहे. आणि इथं डीवाय बाय डीएक्स चा स्क्वेअर आहे. हा स्क्वेअर केलाय बरं का. हा सेकंड डेरिव्हेटिव्ह नाही. इथं गफलत करून घेऊ नका. इथं d2y बाय dx2 नाही हा पूर्ण dy बाय dx चा स्क्वेअर आहे हा. आणि या बाजूचा स्क्वेअर केल्यामुळे हा मायनसचं पण रूपांतर प्लस मध्ये होणार आहे. m स्क्वेअर आणि y स्क्वेअर मिळणार आहे इथं मला. ओके. सो इथपर्यंत मी त्याला सिम्प्लिफिकेशन केलंय. आता या पुढच्या स्टेप मध्ये आपण याचा डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत. आणि ते काढताना आपल्याला काय करावं लागणार आहे इथं दोन फंक्शनचा प्रोडक्ट आहे. त्यामुळे इथं u इंटू v रूल वापरायचा आहे आपल्याला. आणि इथं हा m स्क्वेअर तर कोएफिशियंट आहे. फक्त y स्क्वेअरचाच विचार करावा लागेल मला डेरिव्हेटिव्ह काढताना. डिफरन्शिएट केल्यामुळे इथं u इंटू v रूल वापरला. पहिली टर्म ऍज इट इज ही आपली दुसरी टर्म होती. त्या दुसऱ्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढतोय म्हणजेच d बाय dx लिहिलाय मी तिथं. आता ही दुसरी टर्म स्क्वेअर पाहिजे इथं. दुसरी टर्म ऍज इट इज आणि पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह लिहिलेला आहे आपण इथं इज इक्वल टू m स्क्वेअर हा कोएफिशियंट असल्यामुळे बाहेर लिहिलाय आणि d बाय dx ऑफ y स्क्वेअर लिहिलेला आहे मी इथं. आता ही स्टेप नीट लक्ष देऊन बघा. हा जो dy बाय dx होल ब्रॅकेट स्क्वेअर आहे तो ऍज इट इज घेतलाय. आणि याचा डेरिव्हेटिव्ह बऱ्यापैकी सोपा आहे. 1 चा डेरिव्हेटिव्ह काय 0 असतो आणि x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह -2x म्हणजे हा भाग संपला याचा. आता याच्यामध्ये y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय आहे तर तो आहे 2y आणि y असल्यामुळे त्याला आपण dy बाय dx म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह ने त्याला मल्टिप्लाय करणार. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे हा फर्स्ट पार्ट. या फर्स्ट पार्ट कडे नीट लक्ष द्या. हा 1 मायनस एक्स स्क्वेअर हा ऍज इट इज घेतलेला आहे. आता इथं जो आहे तो होल ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. आता स्क्वेअर असल्यामुळे पहिल्यांदा विचार स्क्वेअरचा केला पाहिजे. त्यामुळे हा स्क्वेअर असल्यामुळे 2 इंटू टर्म 2 इंटू dy बाय dx केलाय. आणि मग उरलेला जो काही dy बाय dx आहे हा याचा आणखीन एक डेरिव्हेटिव्ह काढायचा राहिला आपल्याला. त्या dy बाय dx चा एक डेरिव्हेटिव्ह काढणे राहिलेलं आहे ते म्हणजे d बाय dx ऑफ dy बाय dx. हा जो आहे 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 2 हा ऍज इट इज लिहिलाय. आता dy बाय dx चा d बाय dx म्हणजेच माझा सेकंड डेरिव्हेटिव्ह झालेला आहे. या दोन टर्मच्या ऐवजी ही टर्म आलेली आहे इथं. मायनस हा 2x पहिल्यांदा लिहिलेला आहे इथं आणि हा dy बाय dx होल ब्रॅकेट स्क्वेअर लिहिलेला आहे. आणि इथं जे आहे ते 2m स्क्वेअर y dy बाय dx. आता प्रत्येक ठिकाणी 2 दिसतायत ते कॅन्सल करू शकतो आपण इथून. 2 आणि 2 कॅन्सल झालेला आहे इथं. आणखीन काय कॅन्सल व्हायची शक्यता आहे खरं तर हा dy बाय dx देखील प्रत्येक ठिकाणाहून एक dy बाय dx मी कॅन्सल करू शकतो. त्यामुळे मी 2 dy बाय dx ने सगळ्याला डिवाइड करतोय. त्यामुळे मिळणारा भाग काय बघा भाऊ. याच्यातला 1 मायनस एक्स स्क्वेअर राहणार आणि d2y बाय dx2 राहणार तो लिहिलेला आहे मी इथं. याच्यातला x आणि एक dy बाय dx राहणार तो मी इथं लिहिलेला आहे. आणि हा जो आहे m स्क्वेअर y फक्त राहिलेला आहे. जो उजव्या बाजूकडून मी डाव्या बाजूस घेतो ते म्हणजे काय मिळणार आहे मला मायनस m स्क्वेअर y इज इक्वल टू 0. आणि हेच प्रूफ आपल्याला करून त्यांना द्यायचं होतं. पुढे जाऊन आता हा एक प्रश्न करायचा आपल्याला y इज इक्वल टू a टू द पॉवर e टू द पॉवर ax इंटू साइन ऑफ bx. शो दॅट y2 म्हणजेच सेकंड डेरिव्हेटिव्ह
y2 म्हणजे d2y/dx2 सेकंड डेरिव्हेटिव्ह. हे एक नोटेशन मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हे नोटेशन देखील वापरलं जातं सेकंड डेरिव्हेटिव्ह साठी. y1 म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आणि y म्हणजे नुसताच फंक्शन. हा देखील 4 मार्काचा आणि मोठा सम आहे, नीट लक्ष द्या. y हा ॲज इट इज कन्सिडर केलेला आहे. याला डिफरन्शिएट पहिला डेरिव्हेटिव्ह काढतोय मी. पहिला डेरिव्हेटिव्ह काढल्यामुळं मला पहिली टर्म ॲज इट इज दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, दुसरी टर्म ॲज इट इज पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, u इंटू v रूल वापरला इथं मी. पुढे जाऊन हा e टू द पॉवर ax ॲज इट इज. आता साइन bx चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? साइनचा डेरिव्हेटिव्ह हा cos असतो आणि त्या bx चा डेरिव्हेटिव्ह राहिला, त्या bx चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे? b. म्हणून त्याच्या डेरिव्हेटिव्ह म्हणजेच b नी इथं मल्टिप्लाय करतो, जो b मी इथं लिहिलेला आहे. आणि sin bx ॲज इट इज आणि e टू द पॉवर ax त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? e टू द पॉवर ऑफ ax इंटू a येणार, इंटू काय येणार? a येणार. तो a मी इथं लिहिलेला आहे आणि मग इथं सुद्धा e टू द पॉवर x आहे आणि e टू द पॉवर ax इथं सुद्धा आहे, म्हणून तो कॉमन काढलेला आहे. e टू द पॉवर ax या दोघांमध्ये निघालेला, याचा bx चा डेरिव्हेटिव्ह b लिहिलाय आणि ax चा डेरिव्हेटिव्ह a लिहिलेला आहे मी इथं. हा झाला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. यालाच मी y1 असं म्हणतो आणि त्याला मी फर्स्ट इक्वेशन असं म्हणतो. हा मला y1 मिळालेला आहे, म्हणजे या इथला y1 मला मिळालेला आहे. आता y2 आपल्याला काढण्यासाठी याचा आणखीन एक डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार आहे. ही कम्प्लिटली याला u म्हणावं लागेल आणि हा जो होल पार्ट आहे ब्रॅकेट मध्ये त्याला या संपूर्ण भागाला v म्हणावं लागणार आहे. म्हणून इथं परत एकदा u इंटू v येणार आहे. ऑलरेडी ही टर्म मोठी आहे, परत एकदा u इंटू v वापरायचं इथं आपल्याला. त्यामुळे बघा, पहिली टर्म ॲज इट इज दुसऱ्याचा पूर्णपणे डेरिव्हेटिव्ह आणि दुसरी टर्म ॲज इट इज पहिल्याचा पूर्णपणे डेरिव्हेटिव्ह. ही टर्म ॲज इट इज ठेवलेली आहे आणि इथं देखील बरं. आता पहिल्यांदा हा बघूया. b cos bx चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे? cos चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? मायनस साइन असतो, मायनस साइन bx लिहिलेला आहे. पण त्या bx चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? पुन्हा b येणार. तो मिळालेला b या b बरोबर मल्टिप्लाय केलाय, म्हणून इथं काय मिळालेलं आहे मला? b² मिळालेला आहे. बरं, आता हा a आहे. साइन चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? cos आहे आणि त्या bx चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? b आहे. त्यामुळे पुन्हा एकदा b इथं लिहिलेला आहे मी. तो ab cos x मिळाला मला इथं. ठीक आहे. आता b cos bx आहे हा. हे इथं डेरिव्हेटिव्ह वगैरे प्रकार नाही, हा ॲज इट इज लिहिलेली टर्म आहे ही. इथं डेरिव्हेटिव्ह आहे आपल्याला. इथं डेरिव्हेटिव्ह काढताना काय? e टू द पॉवर ax आहे, e टू द पॉवरचा ॲज इट इज. पुन्हा मात्र त्या ax चा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय? a नी त्याला मल्टिप्लाय केलेला आहे. हा जो e टू द पॉवर ax आहे आणि इथं जो आहे त्या दोघांमध्ये कॉमन काढलेला आहे. मग आतमध्ये कुठल्या कुठल्या टर्म्स राहतात ते बघूया. इथं जास्तीत जास्त काय केलेलं आहे मी? या a नी आतमध्ये मल्टिप्लाय केलंय बरं का. इथं या b ला आणि या a ला, या दोघांना मल्टिप्लाय केलेलं आहे इथं. म्हणून मला इथं a इंटू b cos x, ab cos bx आणि a इंटू a स्क्वेअर साइन bx हा एवढा मिळालेला आहे आपल्याला. पुढे जाऊन याच्यामध्ये e टू द पॉवर ax हा ॲज इट इज. आता बघा की हा ab cos bx आणि ab cos bx म्हणजे मला 2ab cos bx मिळतोय आणि इथे a² आहे आणि इथं मायनस b² आहे. a² आणि मायनस b². हा sin bx आणि sin bx दोघांमध्ये काय मिळणार आहे? मला कॉमन मिळणार आहे. त्यामुळे मी sin bx कॉमन काढलेला आहे. आतमध्ये a² मायनस b² मिळालेला आहे मला. हा झाला माझा सेकंड डेरिव्हेटिव्ह. याला y2 म्हणतो मी, यांना सेकंड इक्वेशन म्हणतो. आता त्यांनी जे विचारलेलं आहे y2 मायनस 2ay1 प्लस a² b² y, हे LHS घ्यायचं आहे आणि इट इज इक्वल टू 0 हे दाखवायचं आपल्याला. मग इथं काय करणार आहे मी? हा जो y2 मिळालेला आहे हा सेकंड इक्वेशन मला, हा ॲज इट इज इथं घेणार. हा सगळा भाग ॲज इट इज इथं लिहिणार मी आणि मगाशी मिळालेला y1 इथं ठेवणार आणि मग नुसतं सिम्प्लिफिकेशन करत जाणार. आता बघा, ही टर्म ॲज इट इज लिहिलेली आहे बरं का. ही y2 ची टर्म आहे ॲज इट इज लिहिलेली मी. नंतर 2a, हा 2a आणि ही y1 ची मगाशी मिळालेली टर्म ॲज इट इज लिहिलेली आहे. आता ही a² b² ची टर्म इथे लिहिलेली आहे आणि ही झाली y ची व्हॅल्यू. y ची व्हॅल्यू काय? e टू द पॉवर ax आणि sin bx, ही त्या y ची व्हॅल्यू झाली. आता पुढं सिम्प्लिफाय करत जाऊया, मिळणार आहे आपल्याला आपलं उत्तर. आता बघा, या ठिकाणी एक सिम्प्लिफिकेशन दाखवतो तुम्हाला. e टू द पॉवर x आहे, इथं आहे, इथं आहे आणि इथं आहे. तिन्ही ठिकाणी e टू द पॉवर x आहे. तो फक्त मी सध्या तरी या घडीला मी हा कॉमन घेतलेला आहे आणि बाकीच्या टर्म्स ॲज इट इज लिहिलेत प्रत्येक ठिकाणी. a² b² sin bx 2ab cos bx
ए स्क्वेअर बी स्क्वेअर साइन बी एक्स 2ab कॉस बी एक्स, नंतर बी कॉस बी एक्स ए साइन बी एक्स, बी कॉस बी एक्स आणि ए साइन बी एक्स, बी कॉस बी एक्स आणि ए साइन बी एक्स. हा जो 2a आहे ऍज इट इज लिहिलेला आहे बरं का इथं. नंतर हे ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि साइन बी एक्स, ए स्क्वेअर बी स्क्वेअर आणि साइन बी एक्स, फक्त काय केलेलं आहे ई टू द पॉवर ए एक्स मी कॉमन काढलेला आहे. आता पुढच्या स्टेपमध्ये आता -2a नी आतमध्ये मल्टिप्लाय करावं लागेल या b ला आणि या a ला. म्हणजे इथं काय मिळालेलं आहे -2ab आणि -2a स्क्वेअर एवढं मला मिळालेलं आहे. पण या साइन bx नी या a स्क्वेअर ला एकदा आणि एकदा b स्क्वेअर ला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. त्यामुळे मला इथं काय काय मिळते ते बघा जरा. आता थोडंसं डायरेक्ट सिम्प्लिफिकेशन करतो मी. ई टू द पॉवर ax आहे. आता इथे मिळालेल्या गोष्टी बघूया. इथं a स्क्वेअर साइन bx आहे, आणखीन कुठं आहे तो, इथं देखील आहे ए स्क्वेअर साइन बी एक्स. त्यामुळं 2a स्क्वेअर साइन बी एक्स लिहिला आणि -2a स्क्वेअर साइन बी एक्स इथले ऍज इट इज इथं लिहिलेले आहेत. थोडक्यात काय तर हे दोन्ही कॅन्सल होणार आहेत. 2a स्क्वेअर आणि -2a स्क्वेअर कॅन्सल होणार आहेत. आणखीन कुठल्या कुठल्या टर्म्स राहिलेले आहेत तर हा जो -b स्क्वेअर साइन बी एक्स, इथला -b स्क्वेअर आणि इथला b स्क्वेअर साइन बी एक्स आहे, हे बी स्क्वेअरच्या पण टर्म्स काय होणार आहेत, कॅन्सल होणार आहेत. आणि मध्ये जो उरलेला आहे 2a cos bx आणि -2a cos bx, हे 2ab आणि -2ab आहेत आणि cos bx cos म्हणजे सेम टर्म्स आहेत, म्हणून ह्या देखील काय होणार आहेत, कॅन्सल होणार आहेत. इथं सगळ्याच टर्म्स जवळपास इथल्या कॅन्सल झालेल्या आहेत. म्हणजेच मला काय मिळणार आहे, 0 मिळणार आहे आणि ते म्हणजेच माझं काय RHS आहे. तर तुम्ही हे स्वतः वहीमध्ये नाही का शांतपणे करून बघा. तुम्हाला हा भाग स्वतःला ज्यावेळेस तुम्ही करता ते सम त्यावेळेस ते चांगल्या पद्धतीने लक्षात येणार आहे.